राधे राधे. तर अक्षय तृतीयाच्या तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा ज्या आहे ना त्या पूर्ण होऊ दे अशीच प्रार्थना मी माझ्या माधवांकडे करते. आणि आज जी होती तर मी साडी वेअर केली होती. म्हटलं आज आहोंना थोडं सरप्राईज देऊया, पण आहो कशाचे, काहीच सरप्राईज वगैरे काहीच नाही. साधा कॉम्प्लिमेंट पण दिला नाही, पण काय हरकत नाही, मी स्वतःलाच मी कॉम्प्लिमेंट करून घेते. काय हरकत नाही. म्हटलं पूनम तू आहोने दिलं नाही दिलं पण छान दिसते असं म्हणून स्वतःला म्हटलं चला आता कामाला सुद्धा सुरुवात करूया. इकडे लगेच आपली डेली रुटीन रोज सारखीच. इकडे आज उंबरठा पूजन सुद्धा केलं होतं. रोज रांगोळी काढते पण आज हळदीचं लेपन सुद्धा केलं होतं. कारण दिवस स्पेशल असला की आपण असं काहीसं करतो, तुम्हाला तर नेहमीप्रमाणेच माहिती आहे. आणि दरवाजा जसा बोलू बोलू करत होता काय सांगावं, आणि खरंच एकदम मस्त दिसतं. आणि इकडे लगेच डाळ जी होती तर ना मी सकाळी शिजायला लगेच टाकली होती. आंघोळ झाली, डायरेक्ट डाळ टाकली आणि मग बाकीचे कामं केले होते. सकाळी सकाळी बालकृष्णांना गरम पाणी वगैरे केलं. इकडे लगेच त्यांची तयारी वगैरे करून घेतली. त्यांना छान कपडे वगैरे घातले आणि एवढे क्यूट दिसतात की काय सांगावं. इकडे लगेच त्यांना मोरपंख वगैरे लावून, त्यांचा मुकुटा जो तो अपूर्ण असतो त्याच्यामुळे जो छान दिसण्यासाठी त्यांना मोरपंख जो आहे तो लावावाच लागतो, म्हणून इकडे मोरपंख सुद्धा लावला. इकडे लगेच डाळीचं पाणी जे होतं ते निथळून घेतलं आणि इकडे लगेच म्हटलं चला आता जे आहे ते पुरण जे आहे ते मस्त शिजवून घेऊन या, साखर वगैरे टाकून थोडंसं शिजवलं आणि त्याच्यातलं पाणी वगैरे हटलं की मग लगेच गाळून घेऊ. तर आत्यानेच गाळलं होतं, मी काय गाळलं नव्हतं. आत्यांकडे होतं त्या आज खापराच्याच पुरणपोळ्या होत्या. आज तव्याच्या काय नव्हत्या, म्हणून माझ्या मागे स्वयंपाकाचा एवढा काय लोड नव्हता. फक्त जे रोजचा म्हणजे सॉरी आपण बोलतो ना की बाकीचा स्वयंपाक जसं की भजे वगैरे काढणं, कुरडई पापड, ह्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्याकडे होत्या. मग नंतर ना धुणं सुद्धा खूप होतं. 2.5-3 बादल्या तर धुणं होतं माझं खरं तर. पण काय हरकत नाही, म्हटलं एवढं करून मग आपल्याला धुणं सुद्धा धुवायचं होतं. इकडे लगेच आमचं पुऱ्या सुद्धा करायला चालू होतं. नैवेद्यात आमच्याकडे सांजोरी, पुरी, खरबूज या गोष्टी ठेवल्या जातात. तर हे सगळं इकडे लगेच सार करायला सुद्धा घेतली. आणि सार एवढी खतरनाक झाली होती की काय सांगू. खरंच भारी झाली होती सार. इकडे लगेच सार पण झाली. इकडे माझा रस पण केला गेला होता. म्हटलं चला आता तो सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून घेऊ. म्हटलं चला सार तर झालीच, आता लगेच फ्रीजमध्ये सुद्धा रस ठेवून घेतला. आणि आजचा असा काहीसा दिवस गेला. आणि हो, तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि सारला बघून तुम्हाला तोंडाला पाणी आलंच असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चला इथंच एंड करते. राधे राधे.